हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. माझं नाव आहे अश्विनी हाके आणि मी एक मेकअप आर्टिस्ट आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हॅनिटीज बद्दल सांगणार आहे की मी कोणत्या व्हॅनिटीज वापरते किंवा तुम्ही कोणत्या व्हॅनिटीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता किंवा जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट नसाल तर तुम्हाला पर्सनल यूजसाठी कोणती व्हॅनिटी घेतली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि एक एक व्हॅनिटी मी तुम्हाला आतमधून दाखवणार आहे की ती कशी आहे आणि मी माझे रिव्ह्यूज पण शेअर करणार आहे. तर जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल तर व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला जी व्हॅनिटी दाखवणार आहे ती ही आहे. ही फॉरएव्हर 52 ची व्हॅनिटी आहे आणि मी त्यांच्याकडून एकदा खूप सामान घेतलं होतं तेव्हा त्यांनी मला एक व्हॅनिटी फ्री मध्ये दिली होती. तर ही ती व्हॅनिटी आहे. तर ही अशा प्रकारची दिसते. जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट नसाल तर तुम्ही तुमच्या पर्सनल यूज साठी ही घेऊ शकता. तर ह्याच्यामध्ये एक चेन आहे आणि ही आतमधून अशी दिसते. इथे तुम्ही ब्रशेस ठेवू शकता. एक मिरर दिलेला आहे आणि इथे पण तुम्ही ब्रशेस ठेवू शकता. तर आतमधून ही अशी दिसते. तर इथे भरपूर स्पेस आहे. इथे तुम्ही तुमच्या आय शॅडो पॅलेट्स किंवा फाउंडेशन्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ठेवू शकता. इथे पण तुम्हाला काही कप्पे दिलेले आहेत. इथे पण तुम्ही तुमचे लिपस्टिक्स, मस्कारा, आयलाइनर, पेन्सिल जे पण तुमच्याकडे मेकअपचं सामान आहे ते ठेवू शकता. तर दोन्ही साईडला दिलेलं आहे. इथे पण आहे आणि इथे पण आहे. दोन्ही साईडला इथे दिलेलं आहे आणि आतमध्ये पण भरपूर स्पेस आहे. तर तुमच्या पर्सनल यूजसाठी तुम्ही नक्की वापरू शकता. तुम्ही स्किन केअरचे प्रोडक्ट्स इथे ठेवू शकता किंवा हेअरचं काय सामान असेल, क्लिप्स जे पण तुमचं काही पर्सनल यूजचं मेकअपचं हेअरचं सामान आहे ते आरामात ह्याच्यामध्ये बसू शकतं. तुमच्याकडे एक छोटासा स्ट्रेटनर असेल तर तोही ह्याच्यामध्ये बसू शकतो. तर एवढी ही अशी व्हॅनिटी आहे आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर मला पर्सनली ही खूप आवडली. चला नेक्स्ट व्हॅनिटीकडे वळूया. तर ही माझी नेक्स्ट व्हॅनिटी आहे. ही माझ्या करिअरमध्ये फर्स्ट टाइम जी मी घेतली होती ती ही व्हॅनिटी आहे. तर ही व्हॅनिटी जी आहे ही थोडी हेवी व्हॅनिटी आहे. तर आतून कशी दिसते मी तुम्हाला दाखवते. ही अशी ओपन होते आणि ह्याच्यामध्ये हे एवढं ओपन होतं. तर ह्याच्यामध्ये बरंच सामान तुम्ही ठेवू शकता. माझी सगळ्यात पहिली व्हॅनिटी आहे ही. तर इथे तुम्ही वेगवेगळे वेगळे कंपार्टमेंट्स दिलेले आहेत. इथे पण जागा आहे भरपूर. हे हे सेपरेट करू शकता तुम्ही तुमच्या प्रमाणे. म्हणजे तुम्हाला जसं हवं तिथे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. इथे मध्ये कुठेही तुम्ही इथे ह्याला ऍडजस्ट करू शकता. तर इथे पण आय शॅडो पॅलेट्स तुम्ही तुमचे मोठे असतील तर ठेवू शकता. ही प्रोफेशनल यूज साठी व्हॅनिटी आहे. ही पर्सनल यूज साठी नाही कारण ह्याच्यामध्ये भरपूर जास्त सामान मावतं. तर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल तर तुम्ही कोणती व्हॅनिटी पाहत असाल तर तुम्ही ही घेऊ शकता. पण ह्याचा रेट पण कमी आहे. जर तुम्ही मला विचारलं तर ऑलमोस्ट 2-3 हजार पर्यंत ही तुम्हाला मिळेल. पण ही व्हॅनिटी खूप हेवी आहे. तर म्हणजे फक्त विदाऊट प्रोडक्ट ठेवता, काहीच प्रोडक्ट नाही ठेवलेत तरी पण ही उचलायला हेवी वाटते. प्रोडक्ट ठेवल्यावर तर खूप जास्त हेवी वाटते. तर मी जनरली अशी व्हॅनिटी नाही यूज करत कारण ही ट्रॅव्हल फ्रेंडली नाही वाटत मला. कारण मला व्हेन्यूज वरती जावं लागतं, खूप लांब लांब ट्रॅव्हल करावं लागतं. तर ट्रॅव्हल फ्रेंडली नाहीये ही. त्यामुळं मी आतासाठी दुसरी व्हॅनिटी घेतलीये. तर ही माझी सगळ्यात फर्स्ट व्हॅनिटी होती. 6 वर्षांपूर्वी मी ही व्हॅनिटी घेतलेली आहे. तर ह्याला एक असा बेल्ट दिलेला आहे. जर तुम्ही पाहू शकता इथे ह्याला हे अटॅच आहे बेल्ट. तर तुम्ही हे असं कॅरी करू शकता. तर ही प्रो आर्टची आहे व्हॅनिटी. तुम्ही पाहू शकता. तर ही प्रोफेशनल यूज साठी आहे. जर तुम्ही बिगिनर असाल आणि तुमच्याकडे जास्त इन्व्हेस्टमेंट करायला पैसे नसतील किंवा तुमच्याकडे तेवढं बजेट नसेल तर तुम्ही ही व्हॅनिटी घेऊ शकता. बट अगेन ट्रॅव्हल फ्रेंडली नाहीये ही. तर नेक्स्ट व्हॅनिटीकडे वळूया. ही व्हॅनिटी आहे ही मी ऑलमोस्ट 1-1.5 वर्ष झालं ही घेऊन. तर ही व्हॅनिटी आहे मी मेकअप साठी नाही वापरत. ही मी हेअर साठी वापरते. तर तुम्ही पाहू शकता इथे एक कप्पा आहे आणि इथे दुसरा कप्पा आहे. मी ओपन करून दाखवते. तर पहिल्या कप्प्यात तुम्ही पॅलेट्स ठेवू शकता जर तुम्ही ही घेतली तर. तर हेअरचं सामान काय असेल तर ते घेऊ शकता. पॅलेट्स घेऊ शकता. ओके. तर हा झाला पहिला कप्पा आणि सेकंड कप्पामध्ये
इथे खूप सारे कंपार्टमेंट होते. मी सगळं काढून टाकलं कारण मी ही व्हॅनिटी जी आहे ती मी हेअर साठी बनवली. ओके. तर ह्याच्यामध्ये कर्लर, स्ट्रेटनर, तुमचे हेअर स्प्रेज, जे पण तुमचं हेअरचं सामान आहे ते सगळं तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. कोम्स, जे पण तुम्हाला लागतं, हेअरचे प्रोडक्ट्स आहेत किंवा हेअरचे जे मशिनरी आहेत ते सगळं मी ह्याच्यामध्ये ठेवते कारण माझं मेकअपचं सामान ह्याच्यामध्ये बसत नाही. तर इथे पण काही ब्रशेस साठी जागा दिलेली आहे. इथे तुम्ही ब्रशेस ठेवू शकता आणि इथे मेकअपचं पण ठेवू शकता जर तुम्हाला ही व्हॅनिटी घ्यायची असेल तर. तर इथे पण एक कप्पा दिलेला आहे. इथे इथे एक मोठा कप्पा आहे. ठीक आहे. इथे तुम्ही ब्रशेस ठेवू शकता आणि हे असं ब्रशेस की कधी असतं की आपले ब्रश खराब असतात तर इथे तुम्ही साफ पण करू शकता. इथे जर प्रोडक्ट वगैरे लागलं तर. आणि हे असं बंद होतं. तर ब्रशेसला इथे इथे जे पण काही प्रोडक्ट राहिले ते हार्म नाही होत ब्रश त्याच्यामुळे. तर त्याच्यासाठी हे प्रोटेक्शन दिलेलं आहे ब्रशसाठी. मेकअपचे ब्रश जे आहेत आपले. तर हे साईडला दिलेलं आहे. हे ओपन होतं आणि फुल व्हॅनिटी ओपन होते. तर इथे हे तुम्ही अटॅच करू शकता असं आणि हे अशी उभी राहते मग. जेव्हा पण तुम्हाला काम करायचं असेल तेव्हा तुम्ही हे असं अटॅच करून काम करू शकता. ओके. तर ही व्हॅनिटी आहे मी हेअर साठी वापरते. तर तुम्ही मेकअप साठी पण घेऊ शकता तुमच्याकडे खूप जास्त सामान नसेल तर. तर चला आपण नेक्स्ट व्हॅनिटीकडे वळूया. तर माझी नेक्स्ट आणि फेवरेट व्हॅनिटी ही आहे. तर ह्याच्यामध्ये बघू शकता हे तुम्हाला दिलेलं आहे. जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला हे दिलेलं आहे ट्रॅव्हलिंगसाठी. तर नेक्स्ट ह्याच्यामध्ये 4 व्हील्स आहेत. हे कसं पण तुम्ही मूव्ह करू शकतात. 360 डिग्री तुम्ही कसंही कुठेही मूव्ह करू शकता. व्हील्स पण एकदम असे स्ट्रॉंग आहेत आणि ह्याच्यामध्ये 2 साइड पॉकेट्स आहेत आणि इथे एक पॉकेट आहे. तर हे जे साइड पॉकेट आहे तिथे तुम्ही हेअरचं प्रोडक्ट्स किंवा हेअरचे मशीन्स ठेवू शकता. तुमचं क्रिम्पर, स्ट्रेटनर, कर्लर, वेवर जे पण तुम्ही वापरता मशीन्स ते इथे ठेवू शकता आणि इथे तुम्ही तुमच्या हेअरचे प्रोडक्ट्स ठेवू शकता. हेअर स्प्रेज असतील, होल्डिंग स्प्रे, शाईन स्प्रे ते सगळे तुम्ही स्प्रेज इथे ठेवू शकता. इथे मध्येही तुमचं हेअर पिन्स किंवा हेअर ऍक्सेसरी इथे पण भरपूर जागा आहे. आतमध्ये भरपूर मोठा स्पेस आहे. तुमचं फॅन, एक्स्ट्राचे जे ऍक्सेसरीज असतात, हे हेअर ऍक्सेसरीज असतात जे पण तुम्ही एक्स्ट्राचं हेअरचं सामान वापरता ते तुम्ही इथे ठेवू शकता. तर इथे तुम्ही हेअरचं ऍडजस्ट करू शकता आणि इथे तुम्ही बघू शकता की असं ओपन केल्यानंतर इथे पण काही कप्पे आहेत. इथं पण तुम्ही छोटं मोठं सामान ठेवू शकता. लेन्सेस आहेत तुमचे किंवा टिकल्या असतील किंवा जे पण तुमचं एक्स्ट्राचं सामान आहे ते तुम्ही इथे ऍडजस्ट करू शकता. इथे पण बराच स्पेस आहे. नंतर याच्यामध्ये मोठे पाउचेस मिळतात 4. ठीक आहे. आणि छोटेवाले पाउचेस 2 भेटतात अशा प्रकारचे. ठीक आहे. हे छोटेवाले पाउचेस 2 आहेत. तर हे पण जे पाउचेस आहेत ते खूप मोठे आहेत. तुम्ही ह्याच्यामध्ये पण भरपूर सामान ठेवू शकता. एकामध्ये आईसचं सामान ठेवलं, एकामध्ये तुमच्या पॅलेट्स ठेवले सगळे. ठीक आहे. एकामध्ये फाउंडेशन्स, लूज पावडर्स ठेवले. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पॅलेट्स पण असे मोठे तुम्ही ठेवू शकता. एकामध्ये स्किन केअर ठेवलं. खाली पण अजून जागा आहे. तुमच्याकडे एखादा एक्स्ट्रा पाऊच असेल तर तो पण इथे बसून जाईल. मी इथे हेअरचं जो मोठा बॉक्स असतो तो माझ्या छोट्या व्हॅनिटीत नाही बसत तर मी ह्याच्यामध्ये ठेवते. तर भरपूर स्पेस आहे ह्या व्हॅनिटीमध्ये आणि ही व्हॅनिटी मेन म्हणजे तुम्हाला उचलावी नाही लागत की ओढलं तर काम होऊन जातं. तर अशा प्रकारे मी माझ्या सामानांची ऍडजस्टमेंट करते. तर ही व्हॅनिटी माझी फेवरेट आहे. मी सगळीकडे ही व्हॅनिटी कॅरी करते. तर ही अशा प्रकारची दिसते. ब्लॅक मध्ये आहे आणि छान लुक आहे हिचा. बघायला पण छान वाटते, प्रोफेशनल वाटते.
ही आमच्या इथे एक सिक्रेट ब्युटी म्हणून एक शॉप आहे, तिथून मी घेतली होती. तर नेक्स्ट माझ्याकडे एक बॅग आहे, ज्याच्यामध्ये मी माझं रिंग लाईट आणि जे रिंग लाईटचं स्टँड असतं ते ठेवते. कारण ते ह्या कोणत्याच व्हॅनिटीत बसत नाही, कारण स्टँड मोठं असतं. तर त्याच्यासाठी माझ्याकडे ही एक बॅग आहे. हे व्हॅनिटी नाहीये, बॅग आहे. तर ही तुम्ही बघू शकता, क्रॉफर्ड मार्केट मधून घेतली होती. फक्त 150 रुपीजला मिळते ही. तर तुम्ही जर नेगोशिएट केलं तर 90, 100 रुपीजला पण ही देतात. तर ह्याच्यामध्ये भरपूर स्पेस आहे. ह्याच्यामध्ये मी माझं रिंग लाईट, एकच कप्पा आहे आतमध्ये आणि इथे बाहेर एक कप्पा आहे. तर ह्याच्यामध्ये मी माझं रिंग लाईट आणि रिंग लाईटचं स्टँड जे मोठं आहे ते ठेवते आणि बाकीचं पण छोटं मोठं सामान ठेवू शकतो. तुमच्याकडे फ्रेश फ्लावर्स असतील किंवा जिप्सी कधी कधी नाजूक असतात आणि ते खराब होण्याची पॉसिबिलिटी असते, तर ह्याच्यामध्ये तुम्ही कॅरी करू शकता ते सामान एक्स्ट्राचं. तर या सगळ्या माझ्या व्हॅनिटी होत्या. तर ह्याच्यातली तुम्हाला कोणती आवडली व्हॅनिटी मला नक्की कळवा. आणि आतापर्यंत तुम्हाला आयडिया आलीच असेल की कोणती व्हॅनिटी तुम्ही कशाला वापरू शकता किंवा कोणत्या व्हॅनिटीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ युजफुल होईल ह्याची मला नक्की खात्री आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.